हॅलो फ्रेंड्स, मी भाग्यश्री आणि भाग्यश्री किचन इन मराठीमध्ये आपल्या सर्वांचे मनापासून स्वागत आहे। तर आजच्या व्हिडिओमध्ये मी घरच्या घरी अगदी मार्केटसारखा मँगो केक कसा बनवायचा हे शिकवणार आहे। खूप सोपी पद्धत आहे आणि पाहू शकता किती मस्त असा आपला मँगो केक तयार झालेला आहे। खूप यम्मी होतो। तर चला तर मग जास्त वेळ न करता आपण रेसिपीला सुरुवात करूयात। तर सर्वात अगोदर इथे मी पाव कप तूप घेतलेलं आहे। तर म्हशीचं तूप घेतलेलं आहे। पाव कप तुपासाठी आपल्याला इथे अर्धा कप साखर घ्यायची आहे आणि तूप आणि साखर व्यवस्थित आपल्याला मिक्स करून घ्यायचं आहे। एकदम फ्लफी होईपर्यंत आपल्याला फेटून घ्यायचं आहे आणि एका डायरेक्शनमध्ये फेटायचं। एका डायरेक्शनमध्ये फेटलं की आपला केक मस्त फुगतो, त्याच्यामुळे आपल्याला एका डायरेक्शनमध्ये फेटून घ्यायचं आहे। तर तूप आणि साखर व्यवस्थित फेटून झाल्यानंतर आपल्याला याच्यामध्ये रवा घालायचा आहे। तर इथे मी हाताने फेटलेला आहे। हाताने फेटल्यावर लवकर होते आणि एकदम फ्लफी होते। तर आता इथे आपल्याला रवा घालायचा आहे, 1 कप रवा। रवा व्यवस्थित मी मिक्स करून घेतलेला आहे। आता काय करायचं, आपल्याला थोडं थोडं पाणी घालून याचं सैलसर बॅटर तयार करायचं आहे। जास्त घट्टही नाही आणि जास्त पातळही नाही, आपल्याला एकदम सैलसर असं याचं बॅटर बनवून घ्यायचं आहे। तर आता तुम्ही चम्मचचा मदत घेतली तरी चालेल। तर इथे मी बॅटर बनवून घेतलेलं आहे, पाहू शकता चम्मचच्या मदतीने। परत याला थोडंसं पाणी घालून व्यवस्थित मिक्स करून घेतलेलं आहे। आता याच्यामध्ये 1 कप मी आंब्याचा गर घेतलेला आहे। गर पण आपल्याला काय करायचं आहे, थोडा थोडा करून घालायचा आहे, एकदाच घालायचं नाही। आणि पूर्ण प्रोसेस मी ही एका डायरेक्शनमध्ये केलेली आहे, व्हिडिओमध्ये पाहू शकता। तर आता हे आंब्याचा गर आपल्याला व्यवस्थित मिक्स करून घ्यायचा आहे। आंब्याचा गर व्यवस्थित मिक्स झाल्यानंतर आपण याच्यामध्ये एक खास इन्ग्रेडियंट्स घालणार आहोत। तर इथे मी 1 चम्मच खायचा सोडा घेतलेला आहे आणि एका चम्मचला थोडंसं कमी इथे आपल्याला बेकिंग पावडर घ्यायचं आहे। याला सुद्धा व्यवस्थित मिक्स करायचं आहे। खायचा सोडा आणि बेकिंग पावडर वापरल्यामुळे आपला केक मस्त फुगतो। हवं तर तुम्ही याच्यामध्ये ड्रायफ्रुट्स देखील घालू शकता, तुमच्या आवडीनुसार कोणतेही। तर आपलं बॅटर मस्त तयार झालेलं आहे। तर याच्यामध्ये मी ड्रायफ्रुट्सचे काप घातलेले आहेत, पाहू शकता। इथे मी काजू बदाम घातलेले आहेत। हवं तर तुम्ही टूटी फ्रुटी किंवा मनुका सुद्धा घालू शकता, खूप छान लागतात। टूटी फ्रुटी तर खूपच यम्मी लागते। आता आपल्याला 10 मिनिट हे बॅटर असं सेट करण्यासाठी ठेवून द्यायचं आहे। तर आपण 10 मिनिटानंतर पाहूयात। तोपर्यंत इथे मी काय केलेलं आहे, खाली कढई ठेवलेली आहे, त्याच्यामध्ये मीठ घालून एक जाळी ठेवलेली आहे, स्टँड। तर 10 मिनिट झालेले आहेत, आपलं बॅटर मस्त झालेलं आहे। तर इथे मी कुकरच्या डब्याला तेल लावून वरून त्याच्यावरून गव्हाचं पीठ घातलेलं आहे। हवं तर तुम्ही इथे बटर पेपर सुद्धा घालू शकता, बटर पेपरने सुद्धा केक चिटकत नाही। आता जे आपण केकचं बॅटर घेतलं होतं ते थोडं थोडं करून आपल्याला याच्यामध्ये घालायचं आहे। आता व्यवस्थित वरून आपल्याला हे बॅटर प्लेन करून घ्यायचं आहे। प्लेन केल्यानंतर थोडंसं आपल्याला हे 2-3 वेळेस थोडंसं आपटून घ्यायचं आहे, जेणेकरून एक्स्ट्राचे बबल्स वगैरे असतील ते निघून जातील। अशा पद्धतीने आपल्याला टॅप टॅप करायचं आहे। त्याच्यानंतर याच्यावर मी परत थोडेसे काजू बदामचे काप घालणार आहे। इथे तुम्ही स्किप देखील करू शकता किंवा तुमच्या आवडीनुसार कोणतेही ड्रायफ्रुट्स घालू शकता। आता आपल्याला ह्या कढईमध्ये हे बॅटर असं ठेवायचं आहे आणि वरून झाकण ठेवायचं आहे। आता आपल्याला काय करायचं आहे, एकदम कमी गॅसवर साधारण 30 ते 35 मिनिट हे असंच ठेवायचं आहे। तर इथे 30 ते 35 मिनिट झालेले आहेत। मी एकदा झाकण काढून बघते, तर पाहू शकता यम्मी असा आपला केक शिजलेला आहे। आता आपल्याला काय करायचं आहे, टूथपिकच्या मदतीने पाहायचं आहे। तर इथे पाहू शकता आपली टूथपिक एकदम क्लीन आलेली आहे, याचा अर्थ आपला केक मस्त असा बेक झालेला आहे। तर या अगोदरसुद्धा मी 1-2 वेळेस चेक केलं होतं। तर मध्ये आपल्याला 2-3 वेळेस चेक करून पाहायचं आहे, केक आपला व्यवस्थित शिजलेला आहे
आता आपल्याला केक थंड करून घ्यायचा आहे. केक गरम असताना काढायचा नाही. जर गरम असताना काढला तर केक मोडला जातो. त्याच्यामुळे आपल्याला केक व्यवस्थित थंड होऊ द्यायचा आहे. तर माझा केक थंड झालेला आहे. आता आपण काय करू, एका चाकूच्या मदतीने याच्या कडा मोकळ्या करून घेऊयात. कडा व्यवस्थित मोकळ्या झाल्या की याला एका प्लेटमध्ये आपण काढून घेऊयात. तर पाहू शकता किती मस्त आपला केक तयार झालेला आहे. तर इथे मी प्लेटवर ठेवून हा केक पूर्ण काढून घेते. वाव, पाहू शकता. तर वरून जे करपल्यासारखं दिसतंय ते आपण अगोदर गव्हाचं पीठ लावलं होतं ते पीठ आहे. केक आपला बिलकुल करपलेला नाही. ते पीठ थोडं थोडं खाली लागतंय त्याच्यामुळे ते करपतंय. तर इथे पाहू शकता मी व्यवस्थित हा केक करून घेतलेला आहे. किती मस्त स्पंजी केक झालेला आहे. पाहू शकता किती फुगलेला आहे. तर मग फ्रेंड्स, तुम्हाला आजचा हा व्हिडिओ कसा वाटला नक्की मला कमेंट करून कळवा. आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि जर माझ्या चॅनलवर नवीन आला असाल तर अशाच नवनवीन रेसिपी पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा. सोबतच बेल आयकॉन देखील दाबा. तर लवकरच भेटूयात अशाच एका भन्नाट रेसिपीमध्ये. तोपर्यंत बाय बाय. धन्यवाद.